नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत सगळे? मस्त मजेत. पावसाळा आला आहे, झाडं लावायची. चला तर आता बघा, हे झाड आहे पानाचं. हे माझ्या सीमा मामीने वहिनीने दिलं. कारण मुलं मामी बोलतात, त्याच्यामुळे तोंडातून मामी येतं आमच्या दोघांच्या पण. तर त्याचं काय नाही. तर मग हे झाड तिने मला दिलं. तर हे झाड तिने दिलं मला. तर 2 दिले होते. तर त्याच्यातलं एकच आलं. तर एक हा छान आलं, दुसरं गेलं ते. पण मी तिच्याकडे काही मागितलं नाही की बाबा दे मला तोडून लावायला. तिने मला 2ही झाडं आणूनच दिली. मग त्याच्यातलं एक छान आलं, एक नाही आलं. मग आता हे खूप मोठं झालेलं, म्हणून मी ह्याच्यामध्ये तोडून लावलेलं आहे. हे बघा किती छान आहे. तर हे बघा, दिसलं किती छान सुंदर आहे ना. तर तुम्ही पण असं लावा, पण ते विकत आणून लावा. कोणाकडे मागायचं नाही, मागून लावायचं नाही. आपलं विकत आणून लावायचं. आणि हे झाड लावल्याने घरामध्ये खूप छान वाटते, समाधान वाटते. आरोग्य, धनसंपदा सगळं काय भरभराट असते. आणि परत खूप छान वाटतं घरामध्ये. मी हे झाडाकडे बघूनच प्रसन्न वाटते. तर तुम्ही पण असंच झाड आणा, घरात लावा आणि बघा कसं वाटते ते. छान वाटते घरात. बाय बाय सीमा मामी, बाय. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत सगळे? म्हणजे चला आता आपण झाडं बघू कसे आहेत ते. मी पानांचं झाड असं तोडून तोडून लावत आहे, तर ते येतात. पण हे झाड मला माझ्या वहिनीने दिलं, सीमा वहिनीने. तर मी तिच्याकडे मागितलं नाही. तिने स्वतःहून मला 2ही झाडं दिली होती. तर ते त्यातलं एक आलं नाही. तर तुम्ही विकत आणून लावा, कोणाकडे मागून लावायचं नाही. कारण हे झाड घरात असल्याने खूप छान असं धनसंपदा, समृद्धी सगळं घरामध्ये छान वातावरण असतं. तर हे लावल्याने तुम्हाला पण घरामध्ये खूप छान वाटेल आणि समाधान वाटतं. ते झाडाकडे बघूनच छान वाटते. तर तुम्ही पण लावा आणि मस्त मजा घ्या झाडाची. खायला पण होतात आणि सुंदरता पण वाढते. बाय बाय.